हमारे यहाँ ऐसा ही होता है. महाग हे 3 जण चाललेले आहेत. त्यानंतर हे पूर्ण गँग आमची आहे. तर इथं आम्ही एका क्युटीला भेटलेलो आहे. हॅलो. आम्ही चालतच होतो तर इथं मागे माझी मावशी थांबलेली आहे नारळ पाणी प्यायला. आणि ते खूप कॉस्टली विकतात ते तिथं नारळ पाणी 50 रुपयाला एक. हां हे काकांनी आम्हाला 40 रुपये सांगितलेले आहे. नारळ पाणी घेतीये जे की फक्त फोटो काढायला घेतीये. तिला प्यायचं अजिबात नाहीये. एस्थेटिक म्हणून फक्त घेतीये नारळ पाणी. हां बघा. वाह क्या एक्टिंग कर रहा है. A few moments later. आणि मी म्हटलं होतं नाही फक्त एस्थेटिक साठी घेतीये नारळ पाणी. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. ते खरं ठरलेलं आहे. द बीचची एंट्रन्स केलेली आहे जी एकदम छान आहे. एकदम ग्रीनरी आहे ऑल अराउंड आणि पूर्ण सँड इथूनच चालू होतीये. आणि ही माझी दुसरी सिस्टर आहे. हा बघ आपला बीच स्टार्ट होतोय आणि फायनली वी हॅव रीच टू द बीच. ब्युटिफुल असा बीच आहे. एकदम पाण्याचा एकदम छान आवाज येतोय. आणि ही माझी दुसरी बहीण जी एकदम बोलतीये फोटो काढ. आणि ही सगळी गँग फक्त फोटोसाठी आलेली आहे. ही आवाज येतोय पूर्ण पाण्याचा एकदम छान शांत वाटतंय आणि खूप क्लीन बीच आहे. व्हेरी नाईस. यही नहीं अभी और सुनिए. The beach is looking so beautiful, so elegant, just looking like a wow. स्नॅप काढलं जातं हे संपलेल्या नारळ पाणी मधून. हाँ ये कर लो पहले. व्हेरी नाईस. दिसत नाही ह्याच्यात पण छान आलंय. A few inches later. आमच्या चेहऱ्यावरनं तुम्ही बघू शकता. आणि सगळे एकदम थकलेले आहेत. एकदम आडवे तिडवे पडलेत आणि सगळे खूप एकदम एनर्जी सगळ्यांची डाऊन झालेली आहे. नेक्स्ट फोटो एक बीचवर जाऊ. नेक्स्ट फोटोशूटसाठी पण आम्हाला रेडी व्हायचं आहे. पण बघूयात आपण जातोय का नाही. परत आम्ही रेडी होऊन सगळे निघलेलो आहे सनसेट शूटला. जिकडे आम्ही सगळे असं तयार होऊन चाललेले एकदम वन पीस घालून. आणि आम्हाला खूप सारे कॉल्स आलेले आहेत आमच्या घरच्यांकडून बीचवर या. Day 2. तर आता सेकंड डे आम्ही ट्रिपला आलेलो. आता गाडीत बसून आम्ही श्रीवर्धनकडे निघालेलो आहे. आणि फुल गाणे बिणे लावून आम्ही सुरुवात केलेली आहे ट्रिपला. आमचा दादा आहे तो नाईट ड्रेस मध्ये
तर मावशी काका बसले. काका इकडे बघा. काका लक्षच देत नाहीये. फोटो दाखवण्यात बिझी झालेले आहेत काका एकदम. हेलो. आणि सर्वात एकदम फ्रंट सीटवर आमचे त्यांनी पण हे दिलं असणार जेवायला. इथे मच्छी मार्केट आहे जिथे खूप वास येतोय माशांचा आणि ब्युटिफुल असा व्ह्यू आहे. फिश मार्केट आहे. सगळे डिस्कशन करतात बोटी ना नंतर घेऊ जाताना. There is beautiful ocean over here and we are liking it. ही अशी झाडं आतमध्ये येतात. नका देऊयात. आपण बीच बघण्याकडे जास्त लक्ष देऊयात जो की सुंदर आहे. आता दिसत नाहीये. ठेवते मी. बाय बाय. बीच वरती पोहोचलेलो आहे. व्हाईट सँड बीच आहे पूर्ण हा आणि असं काही व्ह्यू येतोय आमच्या. राहू दे. ठेव ठेव. फक्त फोटो काढून बसायचं थोडं झाडा. असे इन्स्ट्रक्शन्स मागून येतात की पाण्यात जाऊ नका. ठीक आहे. कोण कोण जाते पाण्यात आणि कोण नाही जाते बघूयात आपण. जस्ट आता बसमधून उतरलेलो आहे आम्ही आणि असं बीच असं काही लोकेशन दिसतोय. एकदम प्रिटी बीच आहे. पुढे जाऊयात आपण. पुढे व्ह्यूचा आनंद घेऊयात. सुंदर असे नारळाचे झाडं, व्हाईट सँड आणि फेसाळतं पाणी. एकदम छान असं व्ह्यू येतो इकडून. दादा असं म्हणतोय. इकडे थांबलेलो आहे आणि 15 मिनिटं म्हणता म्हणता अर्धा तास झालेलं आहे. ते थांबलेलो आहे. सगळ्यांचे फोटोशूट चाललेलं आहे. इकडे फोटोशूट चाललेले या साईडला. इकडे नारळ पाणी पितात आहे. कुठे थांब ना. आता नारळ पाणी प्यायला घेतलेलं आहे आणि याच नारळ पाणीमुळं मागं खूप गोंधळ चाललेला आहे खूप जास्त. कारण नारळ पाणी काही एक्स्ट्रा झाले आणि ते एक्स्ट्रा पैसे घेतात असं काहीतरी इश्यू झालेला आहे. आणि इकडं ह्यांना काहीच नाही. हे आपले फोटो काढत बसलेले आहेत. तिथं एवढी भांडणं चालू असताना ह्यांना फक्त फोटोचीच पडलेली आहे. फक्त फोटो काढत बसलेले आहेत. आणि एवढं भांडणं चालू असताना मी अजून एक नारळ घेऊन आलेली आहे. आफ्टर भांडणं नारळ पाणीची त्यानंतर आम्हाला गाडीत बसवून सगळेजण फोटो काढतात आहे तिकडे मागे. सगळे फोटो काढतात आहे. इव्हन जो आमचा दादा होता तो म्हणला 15 मिनिटामध्ये आम्ही इकडे येतो. तो पण फोटो काढतोय. आमचा दादा असं म्हणतोय. असं आमच्यासोबत स्कॅम केलेला आहे मोठा. नंतर भेटूयात आता पुढं काय होतंय ते बघायला. खूप गरम होतं इथं. सकाळचे फक्त 10:30 वाजलेले आहेत तरी. एवढं लागतंय की पूर्ण घामाघूम झालोय आम्ही. ठीक आहे बाय. हॅलो. दुसऱ्या बीचवर आम्ही पोहोचलेलो आहे. श्रीवर्धन बीच. आता आम्ही गाडी पार्क करतोय आणि उतरल्यानंतर आपण बघूयात की कसं व्ह्यू आहे. बाहेरून तर खूप सुंदर व्ह्यू येतोय. बसायला बेंचेस वगैरे आहेत. बघूयात. खूप ऊन लागतंय आणि बीचवरनं बसमधनं आम्ही उतरलेलो आहे आणि इकडे डिस्कशन चाललेलं आहे की पहिलं जेवायचंय की बीचवर जायचंय. सगळेजण थांबलेले आहेत डिस्कशन करायला. सगळेजण थांबलेले आहेत पण अजून काय बनत नाहीये डिसिजन. आम्ही चाललोय आता. भूक लागलेली आहे खूप आणि ह्यांचं चाललंय फोटोला यायचं नाही. आम्हाला सगळ्यांना खात आहे. ब्लॉग मध्ये घेतो. बोल. हॅलो गाईज. आज काहीच नाही बोलत. ही बोलणारी व्यक्ती आज एकदम गप्प एका कोपऱ्यात माझ्याकडे बघत उभी राहिली. इकडे तिकडे फक्त
काय म्हणतात समुद्राच्या पाण्यासारखं हे बिस्किट पण खारट आहे. तू घे. बळबळ बिस्किट मला समुद्राच्या खूप आवडतंय. समुद्राच्या रेतीमध्ये आम्ही थोडं मिक्स केलं ते बिस्किट, ज्याच्याकडून थोडी टेस्ट खारट लागते आणि ते मी हिला असं चारलेलं आहे. तर श्रीवर्धन बीचला येऊन आम्ही फायनल डिसिजन झालाय, जिथे आम्ही एका प्लेसवरती जेवायला आलोय. इकडे सगळे आम्ही वेट करतोय जेवणाचा. सो आम्ही आता जेवायला आलोय. बस हो भूक लागलेली आहे. आम्ही जेवायला आलो. शिकली मम्मी ब्लॉग करायला. मावशी लवकर पुढचा ब्लॉग कंटिन्यू तर दोघींतर्फे केला जाईल. चलो तुला बोलायचंय का? प्रचंड भूक लागली. आवाज गेलाय. जेवण केलं पुढचं बोलेल. इकडे अर्धी फॅमिली आहे आणि तिकडे बाहेर बसलेली झाली. हाय कर हाय कर दरबारी तिकडे